तुमची पण भेंडी जर चिकट चिकट होत असेल ना, तर आज मी तुम्हाला एक खूप कामाची टिप सांगणार आहे आणि सोबतच मी भेंडीमध्ये एक मॅजिक मसाला घातलेला आहे, तो कोणता आहे तेही सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी ना सकाळची माझी सुरुवात झालेली होती हेल्दी. माझ्या नवऱ्याच्या कंपनीमध्ये ना क्रिकेटची मॅच होती आणि तिथून त्यांनी नारळ पाण्याची बाटली घेऊन आलेले होते. तर सकाळी उठल्यावरती मी थंडगार नारळ पाणीच पिऊन घेतलं. आता त्याच्यासोबतच ना मी छान असं रसाळ टरबूज पण खाल्लेलं होतं. अशी माझी सकाळ अगदी फ्रेश आणि हेल्दी सुरू झालेली होती. त्यानंतर मी नवऱ्याच्या डब्याची तयारी करायला घेतली आणि आज डब्यासाठी मी छान अशी मसाला भेंडी बनवलेली होती. आता आहे ती टिप. जर तुमची भेंडी चिकट होत असेल ना, तर भेंडी चिरून संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवायची आणि सकाळी फोडणी द्यायची. मग भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि ही जी टिप आहे ना, ही 100% वर्क करते. आणि मी सांगितलेला मॅजिक मसाला म्हणजे मॅगी मसाला. भेंडी थोडीशी मॅगी मसाला टाकून बनवली ना की खूप टेस्टी होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता नवरा ऑफिसला गेल्यानंतर ना त्यांनी पाण्याची बाटली पण आणून ठेवलेली होती आणि ह्याचं टोपण मी काढण्याचा प्रयत्न करत होती, पण अजिबात निघत नव्हती. जवळजवळ 2 तास मी प्रयत्न करत होते आणि फायनली कशीबशी मी ते झाकण काढलं आणि 2 तासानंतर मी पाणी पिलं. आता त्यानंतर मी देवपूजा पण करायला घेतली. आज गुरुवार होता म्हणून देवाची भांडी पितांबरीने छान घासून स्वच्छ केली आणि मग शांतपणे पूजा सुद्धा करून घेतली. आणि संध्याकाळी ना नवरा ऑफिस मधून आल्यावरती आम्ही थोडं सामान घ्यायला डीमार्ट मध्ये गेलो, कारण आम्हाला गावाला जायचं होतं. मग गावी थोडं सामान न्यायचं होतं म्हणूनच. तिथे त्यांना ना सॉफ्टी खायची होती. त्यांचा लय मूड झालता म्हणून त्यांनी सॉफ्टी घेतली. मला तसं काही अजिबात आवडत नाही ती सॉफ्टी, म्हणून मी काही घेतली नव्हती. त्यांचं खायचं चालू होतं. घरी आल्यावरती ना मी छान अशी देवपूजा केली, दिवाबत्ती केली आणि देवाची सांगता करून माझा दिवस संपला. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर आवडला असेल हा ब्लॉग तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत करा. बाय बाय.